श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये खूप सुंदर सुंदर अनुभव हे येत असतातच आणि हे सत्य आहे. कारण आपला जो चॅनल आहे भक्त आम्ही स्वामींचे, या चॅनलवरती प्रत्येकाचे फक्त अनुभव शेअर केलेले आहेत. अनुभवाच्या व्यतिरिक्त काहीही नाही. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्वामींनी केलेले चमत्कार आपल्याला आपल्या सर्वांच्या अनुभवांनी जो बनलेला चॅनल आहे त्या चॅनलमध्ये पाहायला भेटत असते. स्वामींची लीला काय आहे, स्वामी आपल्या भक्तांच्या आयुष्यात कोणकोणते चमत्कार करत असतात, त्याचबरोबर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तेवढेच अद्भुत आणि तेवढेच सुंदर असे चमत्कार आणि आगळे वेगळे प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींचं एक वेगळंच रूप पाहायला भेटतं. आणि स्वामी आपल्या भक्तांच्या हितासाठी सुखासाठी कशा प्रकारचे चमत्कार करत असतात हे आपल्या चॅनलवरती पाहायला भेटते. खरोखरच स्वामींचा आशीर्वाद भेटणं आणि स्वामींची लीला एखाद्या भक्तावरती होणं खूपच भाग्याचं काम आहे. आणि स्वामी ज्या भक्ताचा हात पकडतात त्या भक्ताला कधीच स्वामी एकटे सोडत नाहीत, हे मात्र स्वामींच्या सेवेमध्ये आलेल्या प्रत्येक भक्तांना माहीत आहे. कारण स्वामींची सेवा करत असताना तेवढेचा आनंद होत असतो. स्वामी हे असं दैवत आहे की आपल्या भक्तांना कधीच एकटे सोडत नाहीत. पावलोपावली स्वामी आपल्या भक्तांच्या बरोबर असतात आणि त्या पावलोपावली स्वामींची साथ भेटल्यामुळेच त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये योग्य असे चमत्कार आणि खूप अद्भुत असे अनुभव घडत असतात. तर खरोखरच स्वामींची भक्ती करत असताना स्वामींचे आलेले अनुभव खूप सुंदर असतात आणि आपल्या चॅनलवरती वेगवेगळे अनुभव पाहायला भेटत असतात. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे. तर त्या ताई या तालुका मावळ जिल्हा पुणे येथील राहणाऱ्या आहेत. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी जे केलेले सुंदर अनुभव आहेत, जे चमत्कार त्यांच्या आयुष्यात घडलेले आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आहे ना वेळ म्हणलं? हो हो आहे ना. अनुभव बरं. सांगताय? हा अनुभव सांगते. बरं बरं. नाव सांगायचंय का ताई? नका सांगू नाव आता लगेच. बरं बरं राहू द्या तुमची इच्छा असेल तर. आणि जेव्हा योग्य वेळी तेव्हा सांगेनच मग. बरं बरं चालेल. आणि जिल्हा तालुका काय सांगायचंय का? तालुका मावळ सांगा. जिल्हा पुणे, तालुका मावळ. बरं बरं चालेल. काय आले अनुभव? किती दिवस झाले स्वामी सेवा करताय? आता मी ना 2021 पासून. हा म्हणजे 5 वर्ष. 4-5 वर्ष आहे ना, 4-5 वर्ष. 25 आहे ना काही. हो हो हो. आता संपतच आले 25. हा 25 म्हणजे नाही का. कसे आला त्याला ते नाही का मी मागं पाठीमागं म्हणलं होतं ते सोडायचे, ते सुटून नाही का आले, झाले ते काम. हा हा. ते जावायचं बद्दल नव्हतं का म्हणलं तुम्हाला, ते झाले, सुटून आले. हा हा हा. ते पण सांगायचं होतं कारण ते स्वामी संकेत देतच होते की नाही का योग्य वेळ आल्याशिवाय किती काय करतोय, तर योग्य वेळ आल्याशिवाय नाही होणार नाही का, शिक्षा म्हणजे होणारच. हो हो बरोबर. आणि अगदी त्याचप्रमाणे घडतंय ना. हा हा हा. म्हणजे ते शिक्षा झाल्याप्रमाणेच घडतंय. हा हा. तर काल ते झालं, आता 8-10 दिवस झाले होते ते होऊन नाही का, काम झालेलं 15 दिवस झाले. हा हा. आणि मी अक्कलकोटलाही म्हटले होते नाही का येऊन जाईन. हा हा. मग गेला होता तुम्ही अक्कलकोटला? एक वेळेस गेले होते, अजून जायचंय 4-5 वेळा, अजून 4 वेळा राहिले नाही का. हा हा. ती बोलायची ना काहीतरी बोल मम्मी नाही का, होतंय नाही होतं. पण मला खात्री होती, माझा विश्वास आहे की स्वामींवरती वेळ लागणार पण होणार आहे. हे काय चाललंय हे सांगितलं होतं ना त्यांनी की शिक्षा चालले, तुम्ही ही काळजी करू नका, कारण ते स्वतःवरच घेत होते ना. हा हा. मग ते
मुलगा आहे ना, त्यांनी परत गुरुचरित्र म्हणजे नकारात्मक ऊर्जा आहे बरं का त्याला 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 कळत नाहीये, पण ते घडून घेता येते नाही का, पितरांचंच आहे त्याला ते. हा हा हा. पण ते घडून घेतंय त्याच्याकडून, पण त्याचा त्रास होतो बरं का हो त्याला. होय. हा हा. पण आता तुम्हाला माहितीये माऊलीची जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा ते असं म्हणायचं होतं ते चांगल्यासाठीच होतं आहे ना. हो ना हो ना, तेच बरोबर आहे. हा होतंय ते चांगल्यासाठीच होतंय. मग असं समजून मी चालले. आता काय आता शेवटी ते म्हटलेले मी हात धरलेला आहे, तर मी काही जास्त हेच नाही करीत त्याचं नाही हो ना का. हो ना, ते साथ देतात पण जे प्रारब्धाचे भोग आहेत ते भोग हा तेवढं होणार आणि जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय असं म्हणायला काय हरकत आहे का नाही. हो ना. मग आता ते झालं आणि तो काल मी लई दिवसापासून त्याला म्हणते गुरुचरित्र लाव. त्याला भीती वाटते की घरात असं झोपलं की थोडे दिवस झाले की परत तसं त्याच जागेवर जातोय परत तो नाही का म्हणजे. हा हा हा. मग त्याचं त्याला कळत नाही की काय होतंय हे. आणि आता हे आपल्याला कळलंय तर बोलण्यात तरी काय मतलब आहे ना. हो ना. तर मग मी आपली सेवा चालूच आपलं असं गुरुचरित्र हे ते सेवा कमी पडली तरी स्वतः स्वामी संकेत देतात की सेवा कमी पडती नामस्मरण नाही का असं तसं थोडं येतो कधी कधी राग आपल्या जन्मदाता आईचा येतो म्हणलं आता नाही का असं वाटतं कधी कधी काय काम बिम झालं नाही किंवा काय हो ना, हो. एवढं करू नये असं कसं होतंय असं नाही का. हो हो. त्याच्यात ना काल त्याला काय झालं काल गुरुवार होता तर तो म्हणला मी गुरुचरित्र वाचणार. हा गुरुचरित्र त्याला मराठी वाचता नाही ते इंग्लिशमध्ये वाचतोय तो. हा हा हा. आता ते जवळजवळ 8 दिवस झाले आणून तो दुकानात गेला ते तिथं ते लोक म्हणले की नाही बे इथं इंग्लिश नाही आणून देतो तुला मग नाही का. हा हा. बरं ठीक आहे म्हणले. आणि मग हे म्हणलं की नाही का माझ्या एक तिकडे पाहुण्यांचं आमचं आहे तर म्हणलं तिकडून घेऊन ये तिकडून आणण्यापेक्षा इकडून आण म्हणला नाही का. हा हा हा. मग ते आणलं मी तर आता ते जवळजवळ 8 दिवस झाले होते आणून 8-9 दिवस झालं. हा. आजला उद्याला मी एक माऊलीला तर म्हणते तुझी इच्छा असेल तेव्हाच तू करून घेणार हे मला तर हो चांगलंच हो माहिती हो. आहे ना. हो ना हो ना, बरोबर आहे. ते तो काल असा झोपेतून उठला आणि म्हणला मला लावायचं तर उठला 11-11:30 वाजता उठला 2-3 ग्रंथ वाचले. पण तो म्हणतो की नाही का मला वाचायला गेलं ना दुसऱ्या डोक्यात तर काही मला उपयोगच नाही म्हणलं उपयोग नाही तू वाचित राहा काही येऊ डोक्यात नाही का बरोबर. काही उदबत्ती लावली तर म्हणलं त्यांनी माझ्या डोळ्यांची आग झाली. बरं ठीक आहे उदबत्ती नको लावू जसं जमन तसं थोडा 5-5 मिनिटांनी ऊस लाव नाही का म्हणजे मला इथे पण ती म्हणजे पंचारती लावायची देवाच्या समोर किंवा समोर. तेच अहो मी दिवा आहे ना दिवा इजूनच नाही देत. होय. अरे वा. रात्रंदिवस असा दिवा मला जसं कळतंय ना मी जशी इथं म्हणजे आम्ही पहिले एकत्रित होतो त्याच्यानंतर वायला निघालेलो तसं मी दिवा आहे ना असं जाऊनच देत नाही देवाचा. अगदी एखादं कसं जीवाचं कसं आपण संरक्षण करतो तसं मी देवाचं त्या दिव्याचं असतं माझं रात्रंदिवस दिवा चालू आहे. होय. अरे वा. दिवा कधीच विजून देत नाही मी. हा हा हा. आणि ते झाल्यावर मग काल गुरुवार होता त्यांनी गुरुचरित्र लावलं तर कारणास्पद काय थोडं करून मी वेळ झाला मला गुरुवारची पूजा लवकर करते मी आणि त्या काल मला जरा वेळ झाला पूजा करायला नाही का. हा हा. आणि आता कसं आहे ती देवी पण आहे मुखवटा ते तुम्हाला नाही का म्हटलं की तिकडचं देवीचं पण आहे तर ते पण पूजायला लागतं त्याला नवळवट वगैरे नाही का असं. हो हो. मग झाला उशीर झाला मग नंतर मग काय केलं म्हणलं देवपूजा झाली 11:30 वाजता देवपूजा आधी झाली पण मग नाही का इथला आवरता देवाची साफसफाई करता मला वेळ झाला. आणि मग म्हटलं आता पाणी टाकावा आणि फुलं घेऊन यावं 2-3 नाही का. तर मग पाणी टाकलं आणि फुलं घ्यायला गेले. तिकडे पाणी टाकलं आणि इकडून जावं म्हणलं तिकडे जरा झेंडूची फुले आणि इकडं ह्याची आपली जास्वंदाची रोजची फुलं असतातच माझी देवाला. आणि मग तिथं गेले तर निळी गुटी होती अशी गुटी पुरत होती अशी. परत एक गुटी नाही का 4 झाल्या बघा आणि गुरुवारच्याच आलेले प्रत्येक आली ती गुरुवारचीच आली. अरे वा. काल त्रिपुरी पौर्णिमा झाली आणि काल परवा त्रिपुरी पौर्णिमा आली आणि काल गुरुवार होता. मग मी गेले आता बघा मी असं करते की लवकर देवपूजा करते कधी नाही का अंधाराचीच होती तर मला वाटायला लागलं की देवाला काहीतरी द्यायचंच होतं तर त्याच्यामुळे त्यांनी मला थोडा वेळ लावला की तिथं जाऊन ते सापडणार आहे तुला म्हणून. बरोबर. आणि तुम्ही काहीतरी दिसतं बघा त्याच्यामध्ये. होय ना. दिसतं गोटीमध्ये आत बघा ना उजेडाकडे करायचं
दिसतंय काय ते बघायचं. म्हणजे खूप लोकांचं असं आहे की काही लोकांना पिंडीचं दर्शन झालं म्हणजे महादेवाची पिंड, हा काहींना स्वामींची मूर्ती त्याच्यामध्ये दिसली. मग तुम्हाला आता एवढ्या गोट्या सापडल्या त्यातील एखाद्या तरी गोटीमध्ये काहीतरी दर्शन होईलच. हा ना. हम्म. तर आता 4 झाली बघा आणि गुरुवारच. आणि मला सकाळी देवपूजा करायची होती. वेळ होत 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 जाऊन शेवटी मला ती दिसायची होती. लवकर जर केली असती तर मला ती दिसली नसती. मी पाणी टाकलं, म्हणलं हा पण ग्रंथ वाचायला लागला. मी इथलं पटकन घाई आवरलं. म्हणलं बस तुला जसा वेळ मिळेल. तेव्हा माऊली म्हणलेली तुम्हाला तर वेळ भेटेल तसंही नाव घेतलं तरी मला काहीच म्हणजे नाही का, फक्त घ्या तुम्ही असं नाही का. हो 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 बरोबर आहे. तर मग मी तिकडं मग मला 11:30 वाजले होते. मग मी पाणी टाकायला गेले. देवपूजा केलेलं पाणी त्या झाडाला टाकलं आणि तिकडून जाऊन फुलं घेत होते. तेवढ्यात परत एक निळी गोटी झाली. आता 4 झाल्या म्हणजे म्हणायचे 4 झाल्या. हा हा हा. आणि बरोबर कम्प्लिटली मला गुरुवारी आणि 2-3 अशा गावल्यात पूजा झाली आणि पाणी टाकायला गेले ना त्याच वेळेला सापडती बघा. अरे वा. पूजा झाली पूजा झाली आणि पाणी टाकायला गेल्यावरच होतंय. एवढं मात्र यायचं मला आता 3 याचं चांगलेच अनुभव आले नाही का. हो ना हो ना. आता ते बघा म्हणजे आश्चर्यकारकच आहे ना होता ते. आणि गुरुवारीच फक्त असं होतंय. हा गुरुवारी आता हे 3रा गुरुवारी 3 सापडलेले बरं का. 3 गुरुवारी 3 झाल्या. आणि कारणास्पद थोडा वेळ लागत म्हणून माझी कालची पूजा मी अंधाराची पूजा करीत होते. तर ते आणि मला आहे ना स्वामींच्या हातात आहे ना निळं नाही का, आपली पृथ्वी कशी असते एवढं असं नाही का, असं पृथ्वीचं आपलं ते हे असतं सारखा आकार. मला तरी मी दृष्टांत दिला होता मोबाईल मध्ये, पण नाही का. आणि काहीतरी होतं बाई खाली लिहिलेलं, तर काहीतरी होतंच बघा, पण माझ्या लक्षात नाही राहिलं. पण मला संकेत आला होता. पण ते मोठं होतं, बॉलच आपला मोठा असतो ना एवढं स्वामींच्या हातात होतं, हे मात्र मला लक्षात आहे. पण हे काय असं समजलं नाही मला नाही का, म्हणजे कळून नाही आलं. आणि एक आश्चर्य वाटलं मला. मी सकाळी देवपूजा करणार होते, मला वेळ झाला. ह्याला किती दिवस सांगत होते की तू गुरुचरित्र कर. त्याच्या अचानक करायला लक्षात यावं. तो इथं आला देवपूजा करायला. मी पूजा झाली माझी. तो उठला आंघोळीला, मी तिथं जावं किती वेळ झाली बघा ड्युटी यायची. ते होणारच होतं ना, त्याच्यामुळेच वेळ लागला. हा ना. त्याच्यामुळे म्हणजे ते टायमिंग आहे ना, म्हणजे काय म्हणतात की आपले स्वामी म्हणतात की योग्य वेळ आल्याशिवाय कधीच कोणाला काय खरंय ते. आता अहो मी एवढी घराभोवताली हिंडते, मी एवढी फिरते, म्हणजे ती योग्य वेळ आल्याशिवाय मी ते पण आश्चर्य वाटतं मला कधी कधी की मी एवढी फिरते त्यावेळेला कशी एरवी फिरते तेव्हा कशी नाही लावतात. मी देवपूजा होऊन पाणी टाकायला गेले गुरुवारची तीच मग कशी काय सापडते मला हे काय करा स्वामींची. हा. आणि म्हटलं आता हा पूजा वाचाय बसलाय म्हणून झेंडूची नाही का पिवळी फुलं नाव म्हणलं 2. आणि ह्या बाजूला घ्यावं म्हणून ह्या बाजूला ठेवायला गेले. ह्या बाजूला गेले घ्यायला तर ती पुढंच होती. म्हणजे कालच्या धरून असा नाही का एकदम असं तुम्हाला असं कधी सांगन असा उत्सव मनात नाही का, असं काहीतरी आनंद नाही का, म्हणजे काहीतरी घडलं असं सांगायचं मला. आणि ते मला पहिला दृष्टांत दिल्याला आणि नंतर म्हणलं आता बघ. मग आणली घरात, परत धुतली तिला स्वच्छ आणि परत ठेवली. माऊली म्हणजे बघा आता काय तुमची इच्छा असेल. मी सकाळी उठल्यापासून म्हणते देवपूजन तर मला हा वेळ झाला 11:30 वाजले. म्हणलं मला नाही का हे होऊ दे ते होऊ दे असं तसं करून मला वेळ झाला. आणि मी पाणी टाकायला गेलेली 3री वेळ झाली बघा. आता 3 आलं. म्हणजे काय खूप मोठा चमत्कार होणार आहे ताई. हा ना. हो, त्याच्यामुळे तर हे संकेत चाललेत तुम्हाला द्यायचे. हा. आणि मग नाही का तर मुलगा तर म्हणतो मला वाचायचंय पण त्याला ते योग्य वेळ नाही. पण मी माऊलींना म्हणते बघा जे करणार आहे ते तुम्ही करणार आहे. जरी मी काही आपले माऊली तर म्हणतात तुम्ही जे मागितले ते योग्य नसेल तर मी देऊ शकत नाही. म्हणजे ते पुढे जाऊन जर त्यांच्या भक्ताला त्रास होणार असेल तर ती कधीच देणार नाहीत. पण हे मात्र त्या भक्तीच्या बदल्यात योग्य ते नक्कीच देत असतात. हा बरोबर. म्हणजे मी आतापर्यंत जे 4-5 वर्ष झालं म्हणायचं ह्या भक्तीला आलेली आहे. मी निरपेक्ष म्हणजे मग आपल्याला काही अशी अपेक्षा ठेवून आणि मी काय करायचे पहिलं काय करायचे संकल्प करून हे होऊ दे ते होऊ दे. नंतर मी म्हटले
की नाही का आपण ते सगळं मागतोय ते स्वार्थासाठी मागतोय आपण. अशी स्वार्थ आहे. निस्वार्थी भक्ती कधी करायची मग नाही का? हा स्वार्थ आहे ना हो. हा म्हणजे हा. स्वार्थ. मग मी सोडून दिलं मग नाही का. आता मी माऊलीला असं सांगितलं, जेवढी माझ्या मुखातून नाम जाईल किंवा मला काही तारक मंत्र वाटला हे वाटलं, आता मी संकल्पयुक्त काहीच करणार नाही. म्हणजे जे फक्त मी नामस्मरण करीन ना, मी फक्त तुमच्या जे करीन ते असं म्हणजे तुम्हाला काय करायचं ते योग्य करा. आता मी तशी भक्ती करणारच नाही म्हणजे नाही का? हो ना हो ना. काय निर्णय घ्यायचा आहे तो तुम्ही घ्या, माझं हा. काम मी करणार. हा. आता नाही म्हटलं मी, आता संकल्प करणार पण नाही आणि हे पण नाही करणार, नाही बोलणार. म्हणजे मी जे तुम्हाला करायचे ते तुम्ही करा नाही का. म्हणजे असं हो. प्रत्येकी नकारात्मक येते, पण आता त्याला बी काहीतरी कारण असू शकतं नाही ना. हो ना हो ना. बरोबर आहे. मग त्याच्यामुळे मी आता सोडूनच दिलं ते. आपलं नुसतं फक्त नामस्मरण. त्या दिवशी एक दिवस 1.25 लाख जप बोलले होते. मग कसं बसं तरी ते नाही का ह्याच्यावरती आलं पोरग. मग मला कळून चुकलं की नाही हे चुकीचं आहे, आपण चुकीचं करतोय. ते बी सोडून दिलं. आपलं जे चालली होती सेवा त्या पद्धतीने चालली. हा हा. देवाचं नामस्मरण, आपलं पूजा, अर्चा, दर गुरुवारी आरती, पूजा नाही का, असं काय वार असेल चितपात तर असं पद्धतीने आपली चालू आहे पूजा. आणि देवाचा दिवा कधीच विझू देत नाही. अरे वा. आणि जेवढी माझ्याच्याने स्वच्छता होईल ना तेवढी करते. हा हा. आमच्या गावात कालभैरव अष्टकाचं मी ते रोजचं नाही का होते कालभैरव अष्टक नाही का ते ह्याच्यासाठी असं ते करते. म्हणजे जे जमन ते जमन. आणि थोडं नकारात्मक ऊर्जा आली ना की असं उठू देत नाही किंवा काही नाही. ज्या दिवशी ती बाहेर पडेल ना, म्हणजे माऊली सांगतात की गेली ती, त्या दिवसापासून मला परत 4:30 वाजल्यापासून 3 वाजता जागी होणार नाही का. म्हणजे असं अशा पद्धतीने ते संकेत देतात. हा म्हणजे ज्याच्या त्याच्या बाबतीत जे घडतं तो स्वतःचा अनुभव असतो ना ताई. हा. मग ते घडलं ना की मला माऊली मी विचार करते थोडासा की नाही का जोपर्यंत ते पाहुणं घरी येत नव्हतं ना जावंय तोपर्यंत मला उठूनच नाही, बरेच दिवस झाले मला उठूनच देत नव्हते. हा हा हा. आता 1 महिना झालाय. 5:03लाच मी कालभैरव अष्टकाची सेवा करायला लागले. आणि मग ती सेवेला चालू केलं का जेव्हा नकारात्मक ऊर्जा केली ना, आपोआप मी आता जागी होते की मला असं वाटतं आता मला काही नाही, माझं सगळं गेल्यागत वाटतं असं नाही का. म्हणजे ना एक दिवस काय मला स्वप्न पडलं की ना असं कॅन्सर झालेला, कॅन्सर नाही असं. आणि ते किडा आहे ना, किडा ते म्हणजे आता बघा ते काल्पनिक आपण एक धरतो ते नाही का म्हणजे. बरोबर. हा. ते असं आहे ना बाहेर पडलं ते किडा असा बाहेर पडला अंगातूनच. तोंडातून असा. तोंडातून पडला. अरे बाप. तोंडातून. आणि ते मला दिसतंय असं. हा हा हा. आणि कालभैरवाची सेवा चालू केली आणि त्या दिवसापासून मला पहाटे 4ला 3ला जाग यायला लागली. मी आता चालते कालभैरव लावते जेणेकरून ते विघ्न होतं किंवा काय होतं मला नाही माहिती, पण ते गेलं समजलं असं समजलं मला. तसा संकेत होतो त्याचा. कारण ते तोंडातून बाहेर पडलं म्हणजे ती तुम्ही काल भैरव अष्टकाची पूजा तुमची चाललेली आणि त्या काल भैरव अष्टकाच्या पूजेमुळे जे काही तुमच्या शरीरात कोणाच्याही असो जे तुमच्यावर संकट होतं ना ते बाहेर पडलं असं थोडक्यात त्या स्वप्नामार्फत समजतं. हा ना. इतकं म्हणजे इतकं आपली माऊली नाही का संकेत देते की जे होणार आहे ते किंवा काय व्हायचंय त्याच्या आधीच. आणि मग ज्या वेळेला ते पडलं मी त्याच्यावर पण विचार करीत होते की असं का घडलं. आणि मग कळलं की नाही का मग मला उठा यायला लागलं संध्याकाळचं. असं म्हणजे विचार करण्यापेक्षा ना आपल्या शरीरामध्ये एक वेगळीच अनुभूती पण होत असते ताई. आपण स्वतः एक म्हणजे आपल्या एखाद्याच्या बाबतीत जर आता तुम्हाला स्वप्न जसं पडलं, जसा तो किडा बाहेर पडला, त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला जीवन एक थोडंसं फ्रेश किंवा वेगळंच काहीतरी जाणवलं असेल की दररोजच्या. हातपाय बितपाय असं म्हणजे सुटल्यासारखं झालं त्याच्यातून एक असं अशी एनर्जी तयार झाली की मी उठते. आणि मग मी विचार करते की आपण मी इतके दिवस का बरं उठत नव्हतो. मला वाटायचं मी उठावं पण नाही. ज्या वेळेला पूर्णपणे 1 महिना कालभैरव अष्टकाची मी ऐकलं नसतं ते नाही का होते ते अग्नीच्या ज्वाळा बिळा निघतात असतात नाही का ते सांगतात की ते नकारात्मक ऊर्जा असेल किंवा आपल्याविषयी कोण काय बोलत असेल त्याचं. आणि ते कसं होतं आपण एकदा चालू केलं ना ते वेगवेगळे येतात आवाज नाही का वेगवेगळे पुढं चालू राहतात वेगवेगळे येतात. आणि ताई तुम्हाला हे पण सांगते मी ज्या वेळेला आपली सेवा पूर्ण होत असेल ना त्या दिवशी यायचं पण बंद होतं ते. एवढं पण मी सांगते कारण मी आता लय अनुभव घेतलेला आहे. लय म्हणजे लय. आणि एक जणांनी मला असंच नाही का म्हटले होते की नाही का कोणीतरी असं सांगून लिहून नाही का माझ्याबद्दल जरा वेगळं बोलण्यात आलं होतं नाही का असं तसं.
हा हा की नाही का घरात पदावरून खाली येईन असं नाही का त्याच्यावर सांगितलं हा. होतं. मी माऊलीला म्हणलं ही गादी तर मला गुरु गादी तर तुम्ही दिलेली आहे हो, आणि हो. मग तुमच्याच गादीला जर धक्का लागला तर काय उपयोग आहे. आणि मला ते झालं आणि दुसऱ्या वेळेस मला मीटिंगला बोलावलं गेलं तर त्यावेळेला माऊलीला म्हणलं तुम्ही संग चालायचं आणि ज्या लोकांच्या पुढे जे बोललेले होते त्यांची परत रिपीट करून की नाही चुकी झाली आणि मी गेले आणि खरोखर ते परत कसं घडलं मला. अरे वा. तसंच घडलं आणि त्यांनी सांगितलं परत असं सांगितलं मी काय खुश झाले ना ती नाही का की आता आपल्याबद्दल चांगले बोलले. त्यांनी स्वतः नाव सांगितलं हो त्यांनी स्वतः नाव सांगितलं की चुकीची माहिती मिळाली असं नको होतं व्हायला असं तसं नाही का त्यांनी मला स्वतः सांगितलं. आणि मग बघितलं का स्वतः सांगितलं पण तिथंच मी मोबाईल ओपन केला आणि सांगितलं. माऊली म्हणले की नाही तू विसरशील पण मी नाही माझी लागती पण वाजत नाही म्हणले. हो बरोबर. एवढं म्हणजे असं मला कळतं की नाही का ज्या वेळेला देव नाही का म्हणतो की मी तुमच्या बरोबरच मी दिसत नसतं तरी तुमच्या पाठीमागे आहे. हा आणि मला ती जाणीव करून देतात. मी मोबाईल उघडला की म्हणजे नाही का एखाद्याचं कसं बाळाचं आईचं कसं बाळावर ध्यान असतं त्याच्या हालचाली त्याच्या अगदी तसं मला कळतं की ह्याच्यात काहीतरी माऊली उत्तर देतील आणि मी त्या उत्तरावर ठाम असते की मी नक्कीच हे खरंच असणार आहे म्हणून. असं आधीच संकेत देतात माऊली नाही का. आणि मला तेव्हा कळलं की बघताना प्रत्येक वेळेस दाखवत असतात की त्यांनी काय केलंय ते दाखवून देत असतात संकेत देत असतात. हा लय म्हणजे मनाला भावूक करणारे त्रास होतो बरं का. असं नाही की आता आपल्या माऊली आहे पण जोपर्यंत योग्य रस्ता सापडत नाही किंवा त्यांना योग्य वाटत नाही तोपर्यंत आपल्याला तिथंच फिरवीत राहतात. बरं त्यांनी एक सांगितलं की मी एकदा तुमचा हात पकडला की नाही सोडीत म्हणून. हे पण खरंय कितीही संकट येऊ द्या पण त्याच्यातून मार्ग हा 100% ते काढूनच देतात. हो अगदी बरोबर आहे ताई. किती मनाला मनस्ताप होतो आपण रडलो का थोड्या वेळातच फ्रेश होतोय माणूस परत. मी याची म्हणजे नाही का जाणीव झाली की नाही का एवढं फ्रेश कसं काय होऊ शकतं माणूस. असं म्हणजे एक ऊर्जा तयार होती बरं का त्याची हिंमत किंवा स्वामींची. आता मी म्हणले होते ह्यो अनुभव आलाय ते आलेत नाही का माऊली म्हणतील यायच्या आधी सांगत होती नंतर नाही सांगितलं. आता बाई म्हणलं तेवढ्यासाठी सांगू का काय करू नाही का असं म्हणजे चाललं होतं मनात 2 दिवस. पृथ्वी आपलं चित्राचं बॉल सारखं असं पृथ्वीचं नाही का प्रत्येक आकाराचं पृथ्वीचं आपण टेबल बिबलवर ठेवतात तेवढ्याच आकाराची निर्णी मला 2 दिवस माऊली संकेत देत होते बघा. त्यांच्या हातात होते ते खाली काही लिहिलं नाही डोक्यात काही राहिलं नाही का ते. आणि ते सांगत होते काहीतरी बाई काय मला एक आठवण बघा आता पण मी कशावर हे केलं ज्या वेळेला मला बोटी दिसले आणि मी घरात आली तेव्हा मला कळलं की ते काय होत होते असं नाही म्हणजे आठवलं आणि इतकं वाटायला लागलं की हाय माऊली आपल्याजवळ. आणि म्हणलं आता एक तेवढं सांगण्यासाठी करायचं कसं असतं. काल गुरुवार होता परत हा कार्तिक महिना नाही का आता हे चालू झालं ना कार्तिकचा हे स्नान चालू झालं ना ते काय हो गाणगापूरला इकडं काय झालं आता आहे ना त्रिपुरी पौर्णिमेपासून नाही का त्या 108 वाटी सोडून ते हे होतं चालू होतं ना कार्तिक स्नान. पंढरपूरला गाणगापूरला आता मी सगमाव जाते ना. आता जशी मी ह्या सेवेत आले तशी मी दरवर्षी कार्तिक महिन्यात जातेच ना. मग तुम्हाला मी सांगते की मला तर पहिलं ज्या वेळेला मी गुरुचरित्राची सेवा केलेली होती ना अगदी ती जास्वंदाची आपल्या शेवंतीची फुलं ते महाराज माझ्या पुढे आलेले ते मला स्वप्नात दाखवलेले सगळं तिकडचं ते म्हणजे कार्तिक महिन्याचं दाखवलं होतं ना मला. बरोबर. त्यावेळेला माझी ना कम्प्लिटली 11-12 गुरुचरित्र झाली असं त्यावेळेला. अरे वा. आणि तेवढं नामस्मरण झालं होतं आणि त्यांनी मला डायरेक्ट जायच्या आधीच दाखवलं होतं सगळं. मी काहीही बघितलेलं नव्हतं गाणगापूरचं. मला वाटतं अनुभवात शेअर केलं होतं की तुम्हाला अगोदरच ते दिसलं होतं. अगोदरच. आता जायचं म्हटलं ना तर पहिलेच दाखवणार. आता जायचं चाललेलं आहे माझं तर आता पहिलेच दाखवणार मग. असं दाखवतात.
असं दिसतं ते पुढं समोर नाही असं. हा हा. म्हणजे ती एक स्वामींची लीलाच असते ना हो ताई. काही जे हा. आपल्या भक्तांच्या आयुष्यात जे काही करत असतात ते योग्य तेच करत असतात स्वामी. आता आपण तर आता असंच ठरवलंय, जे करतील ते चांगलंच करणार आहे. समजा काही थोडंसं झालं नकारात्मक तर तेवढ्या पुरतं वाईट होईल, पण आपली आई आपल्यासाठी चांगलीच करणार आहे ना, आहे ना. नक्कीच नक्कीच. आपल्याला योग्य ते दाखवणार रस्ता आहे, योग्य ते होणार आहे. आपल्याला माहिती आहे आता परवा आता 8-10 दिवसच झालं मी नारळ ठेवला होता, पहिला लावला आणि परत परत ठेवला तर परत आता त्याला एवढासा कोंब आला परत लगेच. 10 दिवसातच? हा, नारळाला आपलं नाही का कलश ठेवतो आपण इकडे नारळ. हो ना, मंगल कलश ठेवलेला, पण 10 दिवसात लगेचच कोंब आला? हा, मला वाटतं 10-15 दिवसात आला असेल, 10-15 दिवसात किंवा 3 हप्त्यातच आला लगेचच. अरे वा. हा म्हणजे ताई ऐका ना, तुमच्या घरातील संपूर्ण निगेटिव्हिटी संपलेली आहे ताई. हा ना. हा, म्हणजे असं म्हणतात की घरामध्ये जर मंगल कलश वर जर ठेवलेला नारळ उगवला ना तर त्या घरामध्ये खूप पॉझिटिव्हिटी असते. ताई मी नारळ म्हणजे माझी सासूबाई पण कधी करीत होती, पण मी कलश आता भरून ठेवते ना, जशी मी ठेवत होते ना अजिबात नाही. मी म्हणायचे सगळ्यांच्या घरी नारळाला, माझ्या बहिणीची तिकडे नारळ आहे, सगळ्यांच्या नारळाला कोंब येतात. माझं का नाही, एकदा आला होता तो पण मरून गेला माझा, म्हणजे एवढा झालेला पण गेला होऊन, आणि त्याच्याकडून ते येतच होती. आणि आता पहिला एक झाला माझा 2 वर्षापूर्वी, ज्या वेळेला गुरु महाराज माऊली घरी आली नाही का, तुम्हाला सांगितलं की मला दृष्टांत दिलं त्यांनी की मला आज गुरु भेट पाहिजे म्हणून नाही का, मला तुमचं तेव्हा त्या दिवसापासून माझ्या आता दुसऱ्या नारळाला कोंब आलाय बघा. म्हणजे पहिलं तुम्ही पाणी वगैरे दररोज बदलत होता का नव्हता? सगळं करायचे पण येतच नव्हता. आणि एकदाच आला होता तो पण गेला, तो पण कोंबच असा वाळून गेला, एवढा झालेला होता तो पण गेला. हा, मग आता तुम्ही दररोज पाणी बदलता का? आता रोज नाही बदली, तर गुरुवारी, पौर्णिमा, समजा एखादं आधी की कलश जायचा आणि पाणी टाकते ना वरून, पाणी रोजचं ताजं पाणी आहे ना टाकीते वरून. हा, पण पहिलं काय नाही, आणि रोज पण नाही मी भिजवीत, फक्त वरून थोडंसं पाणी टाकायचं कमी झालं तर. पण मी म्हणजे ना लय एक महिना तर लय झाला, महिन्याच्या कमी ह्याच्यातच आला, आता चांगला एवढासा वरती आला. पण पहिले ना अजिबात येत नव्हतं, अजिबात. मी ना पहिले ना मी म्हैस पाळायची ना, तर त्या म्हशीचं पण कधीच पाळलं जगत नव्हतं. ते मारायचे, किती प्रयत्न करू दे मी, किती जपू दे तरी पण नव्हतं. बापरे. आता 2021 पासून मी जशी शेवायला लागले ना, अजिबात नाही तेव्हापासून, असं म्हणजे अजिबातच नाही. तुम्हाला नाही का म्हणलं ते निगेटिव्हिटी माझे ते वागले होते ते महाराजांनी बाहेर काढले ते 2 असं आता थोडं आहे ना पोराला होते त्रास पित्रांचा, तर पण आता माऊलीवर सोडून दिलेलं आहे. जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला बघावीच लागणार, त्यांच्या पुढे जाणार आहे ना आपण. ते म्हणतात की नाही का, सेवा करा, अजून सेवायचं गरज आहे अजून नाही का. हो. नामस्मरण करा, अजून सेवा करा. आणि आता गुरुचरित्र वाचायला लागला, जे अशक्य होतं ते शक्य करून झालं. 2 वाचले तरी आपली गुरुभक्ती म्हणजे हात धरला असती, आहे का नाही. हे शक्यच करणारे आहेत ना. हा, म्हणजे त्याला आहे ना थांबवून नाही देत, असं वाचायला दम नाही निवडत. अहो, आपल्या पण नकारात्मक ऊर्जा जर आली ना बाहेरची, तर मला असं वाटत नाही देवा पुढे बसावं, घाम जाऊन बसावं असं वाटतं. आणि ज्या वेळेला पूर्ण निघून जाईल ना, तेव्हा सारखं देव घरात. आणि मी सांगितले ना, आई नाही का ते बाळ असतं बारीक, 6 महिना आई बाळाबशी असते, अगदी त्याप्रमाणे माझं आहे ना, मी कुठंही असू द्या माझं लक्ष सारखं त्या देवांकडेच असतं. सारखं म्हणजे आपलं बघायचं, दिवा खायला दिव्यात तेल वाचायचं. मी पुढे जरी गेले ना तरी कुणाला तरी सांगणार, आता जाग दिवा लाव, मला प्रॉब्लेम असला तरी मी कुणाच्याही हाताने लावून घेते. हे झोपले तरी जाती हो लावतो नाही लावाच, म्हणजे तो दिवा असं मला विजून देऊच वाटत नाही. अहो हो ना. नाही, खूप छान आहे. त्याच्यामुळेच घरात पॉझिटिव्हिटी पण आहे ना. गुरुवारी तुपाचा दिवा, ताट भरून आपलं खीर, चपाती, 2 चपाती नाही का, असं भरपूर ताट भरून असं ठेवायचं. आमच्या घरातली माळ परडी आहे. आणि असं कुणी काय सांगितलं ना तिकडे लक्ष नाही जात की नाही का, हे करा तुम्ही ती उदक शांती करा किंवा काय, आता लक्षच नाही लागत. नाही, आता माऊली आता बघून घेतली, आता काय नाही करायचं, आता काय करून उपयोगच नाही. ते जर आहे त्यांना जे योग्य आहे ते करणारे, आपण येईल ते करून काय उपयोग होणार आहे का नाही. हो बरोबर.
दिली आहे. आता तारक पण झालं ते माझं, परत केलं होतं 20,000चं, त्याच्यातलं 2,000 राहिलं आणि माझ्या मनाला मग कुठतरी खटकायला लागले की नाही का हे कसं होतंय उलट पालट बरं का हो, बरंच काय काय होतंय. पण आता माऊलीने असं सांगितलंय जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय म्हणा, असं म्हणून चाला पुढं, आहे का हो नाही? हो हो, बरोबर आहे. कारण आपण असं पण काय किती जरी विचार केला, काही जरी केलं तर ते बदलू शकत नाही. नाही बदलू शकत. कारण आहे ना आता पाठीमागे जरा एक प्रॉब्लेम झाला आणि ते मी गळ्यातल्या बिळ्यातलं हे केलं, तर म्हणलं माऊली मला ते हे योग्य वाटत नाही, पण आता काही तुमच्या पुढंच मी जाऊ शकत नाही. हो ना. त्यांनी काय संकेत दिला मला, हा. नवं गेल्याशिवाय जुनं येणार नाही. कारण त्याच्यावर निगेटिव्हिटी होती आणि ते आपलं नव्हतंच आहे म्हणून ते जातंय असं सांगितलं मला त्यांनी लगेच. हो, अरे वा. हा तिथं सांगितलं की नाही का आता हे आपण करतोय म्हणलं हे असं जातंय कसं माऊली तुम्ही तर म्हणता असं. मग त्यांचा मी एक संकेत आला तो वाचला. ते म्हणले हे बघ नवं गेल्याशिवाय जुनं येत नाही. जो हात रिकामा करतात ना तो पूर्ण भरण्यासाठीच करीत असतो. मग मी आहे तर कशाला घाबरायचं, जे होणार आहे ते चांगलंच होणार आहे. हो हो, अगदी बरोबर. असं सांगितलं की नाही का हे होतं हे त्यावेळेला सत्कर्म चांगले नसेल किंवा काहीतरी असेल आपलं आहे का नाही त्याच्यामुळं घडत होते. आता बरीचशी लोक आहेत त्यात जवळजवळ 40 लोक झाली. गुरुचरित्र करतात, स्वामींची सेवा करतात. त्यांनी त्यांच्या घरी गुरुचरित्र आणले, त्यांना त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. आता एका पार त्या मुलीची वटी भरली, तिच्या आली म्हणली नाही तुझ्या हाताने वटी भर, कारण तिची तब्येत लई होती. आणि त्यांच्या घरचे म्हणले की नाही आम्हाला बाळ पाहिजे ना, 2-4 महिने झाले होते लग्नाला, तुझी पाळी पण आलेली होती तर मी ओटी भरली. आणि ते म्हणले आम्हाला मुलगाच पाहिजे. तर म्हणले बघा आता तुम्ही बी स्वामी सेवा करताय, जर असं विचार तर होईल. आता तिला मुलगाच झाला, 8व्या महिन्यात डिलिव्हरी झाली, बाळाचं वजन कमी. तर ती म्हणलं अहो तुम्ही स्वामी माऊलीचं हे केलेलं, तुम्ही नामस्मरण करा, कारण ते काहीच होऊन देणार नाही. म्हणलं अशक्य करतात ते, तुम्ही सेवा चालू करा. मुलगाच झाला तिला. अरे वा. मग 8व्या महिन्यातील मुलगा आहे का व्यवस्थित? आहे ना, आहे. काच ते आता 10-12 दिवस झाले, अजून 10-12 दिवस झाले ठेवायला. आणि बघा मी सांगते तुम्हाला, डॉक्टर आपल्याला गोळ्या खायला देते, पण आपण किती खायच्या ते आपलं आपण नाही आपण खाल्ल्या पाहिजेत ना, ते नेम सांगते ते. हो हो, बरोबर आहे. मग तुम्ही ताकद लावली तर तुमच्या बाळाला 10 दिवसात पण घरी आणू शकता माऊलीच्या जीवावरती. माऊली आपल्याला काही होऊ देणार नाही म्हणून एवढी ताकद पण आपल्याला पाहिजे ना, आहे का नाही? हो ना, हो ना, बरोबर आहे. मग त्यांना 8व्या महिन्यातून किती दिवस गेले होते ताई? 8व्या महिन्यातले थोडेच दिवस गेले होते वाटतं त्याचे. तर बाळाला आहे ना 1 किलोला 100 ग्रॅम कमी. अरे छान. मग वजन खूपच कमी होतं की ताई. अहो काय पाठीमागं पण अशी माझ्याकडे केस आली होती, त्यांचं पण बाळाचं वजन आहे ना 1 किलोला 100 ग्रॅमच कमी होतं. त्यांनी ताकद ठेवलं जातं. डॉक्टरनी त्यांना लई खर्च सांगितला. मग ते म्हणले की आतापर्यंत आपण स्वामींची सेवा केलेली, काय करतील ते करतील स्वामी, बघू म्हणले. मग होईल ते होईल. त्या बाईने घरी आणलं तर त्या पुरीचं एकाच महिन्यात 2 किलो वजन वाढलं. बघितलं का कसं असतंय, स्वामींवर विश्वास ठेवला फक्त. बापरे, केवढी मोठी जादू झाली ताई. मग बघा बरं. स्वामी म्हणजे काय बोलायचं कामच नाही ताई. अशक्य ही शक्य करणारे स्वामी आहेत. लय अनुभव म्हणजे असं ऐकण्यासारखे. आणि काल चांगला अनुभव सांगण्यात असा आनंद झाला. त्याने गुरुचरित्र पारायण लावलं. परत चौथ्या आधी मला इतका आनंद झाला, म्हणलं होतं कधी सांगा मला, असं वाटत होतं मोठं काहीतरी महिने आपलं. नाही काय सुरुवात केली ते महत्वाचं झालं. हा ते महत्वाचं झालं. आता म्हणलं उशीर झालेला आहे, तुला कसं वाच म्हणलं, फक्त पहिल्यांदा तू वाच. कारण ती निगेटिव्हिटी असते ते करून घेत नाही ना, आपल्याला पण माहिती ना. हो बरोबर आहे. आणि कधी कधी स्वतःचं मन पण नको म्हणतं इथपर्यंत निगेटिव्हिटी त्रास देते. नाही आता ती पूर्ण ना 2 दिवस नाटक होतं. जातच नव्हती शाळेत. मला जायचीच नाही, रडायची. माऊली शिकायचा टाईम आहे, तुम्हाला विनंती करते. ती स्वतः उद्या मला म्हणली टाईम मला जायचंय शाळेत. आता गेली पण घेऊन आऊ. बघितलं नाही कसं असते. माऊलीच्या आताच मी डॉक्टर ठेवलं होतं. म्हणलं स्वतःची आई पण पटकन ऐकत नाही, ती जायलाच नको म्हणत होती अहो शाळेत. मग असं काय असेल तिचं पण निगेटिव्हिटी काय झालं होतं, पण जातच नव्हती ती. मग काल आरती बिरतीला घेतली इथं नाही का, प्रसाद उदी लावली.
मावशीला विनंती केली की ती स्वतःच्या तोंडाने म्हणली बाई की मला घरी जायचंय, मला घरी सोडा. तर पोर उठलं तेव्हा खाल्लं पिल्लं, माझे कपडे बिपडे भर, म्हणजे बारीक 4.5 वर्षाची म्हणलं. आणि तिला म्हणलं ना स्वामी ऐकतात तुझ्या पप्पाला, म्हणलं आणलं ना त्यांनी आरती केली, काल गुरुवारात आरती केली. म्हणलं तुला स्वामी ऐकतात ना, स्वामी आई आपलं. म्हणते हा ऐकतात ना. म्हणजे तुझ्या पप्पाला घरी आणलं का नाही, म्हणते आणलं. मग म्हणलं आता पण म्हणावं स्वामी मला उद्या स्कूलला जाऊ दे, मला लय हुशार करा, मला घरी जायची इच्छा होऊ दे. ती पोरगी बोलली आणि आज सकाळी तो उरकून गेली पण. अरे वा, किती छान ताई. म्हणजे स्वामींना एखादी गोष्ट सांगावी आणि स्वामींनी लगेचच पूर्ण करावी. हो ना. खूप छान अनुभव आहे ताई. चालेल चालेल ताई, शेअर करते मी. हा करा. चला, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचे अनुभव खूप गोड आणि सुंदर होते. स्वामींची सेवा करत असताना स्वामी कधीच कोणत्याच भक्तांना जे हवं आहे ते देत नसतात. म्हणजेच स्वामी नेहमी आपल्या भक्तांचा विचार करत असतात आणि हवं आहे ते देत नसतात. म्हणजे याचा अर्थ असा की जर भक्ताने एखाद्या गोष्टीसाठी हट्ट पकडला आणि ती गोष्ट जर पुढे जाऊन त्या भक्ताला त्या गोष्टीचा त्रास होणारा असेल तर स्वामींना हे पुढचं माहीत असतं. त्यामुळे त्यांना ते आपल्या भक्तांना पुढे जाऊन त्रास होईल अशा गोष्टी कधीच देत नसतात. त्यामुळे जेव्हा जेव्हा भक्ताने स्वामींना एखाद्या गोष्टीचा हट्ट केलेला आहे, जर ती गोष्ट त्या भक्ताच्या योग्यतेची असेल तर स्वामी नक्कीच देत असतात. आणि स्वामी नेहमी आपल्या भक्तांच्या हिताचाच विचार करत असतात. भक्ती केल्याच्या बदल्यात तर स्वामी भक्तांना खूप काही देत असतात, कारण स्वामींना फक्त देणं माहीत आहे. त्यामुळे मनापासून एकदा जरी श्री स्वामी समर्थ असे जरी म्हटले तर योग्य वेळ आली की त्या बदल्यात स्वामी खूप काही देऊन जात असतात. त्यामुळे स्वामी एखाद्याच्या आयुष्यामध्ये जर गेले ना तर त्या भक्तांच्या आयुष्याचं नेहमी भाग्य खुलत असते. तर खरोखरच स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर प्रत्येक भक्तांना योग्य तेच मार्गदर्शन देखील होत असते. तर या ताईंचे जे अनुभव होते ते खूप सुंदर होते, मला तर खूप आवडलेले आहेत. तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचे अनुभव आलेले असतील तर इथे मी नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव हे शेअर करायचे आहेत. कारण तुम्हाला आलेले जे अनुभव आहेत ते जेव्हा शेअर होतात ना तेव्हा खूप लोकांना मदत देखील होत असते. किंवा त्याचबरोबर तुमचे अनुभव जेव्हा एखादी लोक ऐकतात तेव्हा त्यांना जर स्वामींच्या सेवेची ओढ लागली तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे, कारण तुमच्यामुळे स्वामी सेवेकरी घडलेला आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यासाठी तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे, कारण स्वामींनी तुम्हाला अनुभव दिलेले आहेत. आता स्वामींचे कार्य संपलेले आहे. जे काही कार्य आहे स्वामी सेवेकरी वाढवण्यासाठी ते फक्त तुमचे कार्य आहे. त्यामुळे स्वामींचे सेवेकरी वाढवावेत आणि जशी तुमच्यावर स्वामींची कृपा झाली तशीच कृपा अजून खूप लोकांवर व्हावी, यासाठी स्वामींनी जे तुम्हाला अनुभव दिलेत ते अनुभव हे शेअर करायचे आहेत. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा. हेच जगातील सर्वात मोठे सुख आहे आणि हेच अनमोल अशा गोष्टी आहेत की निसर्गाने फुकट दिलेल्या आहेत. त्यामुळे आयुष्यामध्ये नेहमी समाधानी असणं, सुखी असणं आणि आनंदी असणं यापेक्षा मोठी धनसंपत्ती नाही. त्यामुळे आयुष्यात नेहमी ईश्वराकडे हेच मागायचं आहे. जर पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.